आज काय स्पेशल. हाय, ब्रेक नंतर राम बंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मुलांच्या आवडीनिवडी सांभाळताना ना आईच्या अगदी नाकी नऊ येतात. पण आज आपण एक अशी रेसिपी बघतोय ज्याच्यामध्ये मुलांच्या आवडीचं चीज आणि आयांच्या आवडीच्या पौष्टिक भाज्या अशा दोन्ही गोष्टी मिक्स आहेत. त्यामुळे ती रेसिपी ऑफकोर्स हेल्दी आहे. आणि ही रेसिपी आपल्याला दाखवण्यासाठी आपल्यासोबत आहे गौरी. हाय हाय, कुठली रेसिपी दाखवतेस तू? चीज टोस्ट. मला सांगशील इन्ग्रेडियंट्स काय? ब्रेड आहे, बटर आहे, ग्रेट केलेलं चीज आहे, गाजर आहे, फरसबी आहे, हिरवी मिरची आहे, चिली फ्लेक्स आहेत, उकडलेला कॉर्न आहे, लाल ढोबळी मिरची आहे, ओरेगानो आहे, मीठ आहे, काकडी आहे, मटार आहे, कांदा आहे, हिरवी ढोबळी मिरची आहे आणि हा रवा आहे जो मी साईद भिजवून ठेवला आहे. साईद भिजवलाय? हां. किती वेळ भिजवायचा तो? 1.5 तास वगैरे साधारणतः. साईद ह्याच्यासाठी किती ओशट असते ना, त्यामुळे बटर खूप कमी लागतं किंवा तेल लागत नाही ऑलमोस्ट जवळजवळ फ्राय करताना आणि ते आणखीन हेल्दी होईल. ओके. आणि ही मिरपूड आहे. आपण सुरुवात करूया. तू तवा ठेवतेस गरम करायला? हा भिजवलेला रवा, ह्याच्यामध्ये चीज, त्याच्यानंतर ना चमचा देतेस, त्याच्यानंतर सगळ्या भाज्या. पहिला आपण काय टाकलं? पहिला आपण रवा टाकला, चीज टाकलं, त्याच्यानंतर भाज्या. तू एक एक भाजी टाक, मी मिक्स करते. फरसबी आणि गाजर टाकलं. हा मका आहे, लाल ढोबळी मिरची, हिरवी ढोबळी मिरची, मटार, कांदा, काकडी, आता हिरवी मिरची थोडी. बस बस. थोडी पॅप्रिका, चिली फ्लेक्स. बस. ओरेगानो. बस बस बस. आणि मीठ थोडं. बस. हे नीट मिक्स करून घ्यायचं. रवा साईमध्ये भिजवून ठेवावा हे कसं आलं तुझ्या डोक्यात? ती वाचलेलंस कुठे? नाही, ही माझ्या सासूबाईंची फेवरेट रेसिपी आहे. म्हणजे मी खूप कितीही चांगली कुक असले कॉलेजमध्ये तरी त्या एक उत्तम गृहिणी आहेत. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की साईला ओशटपणा जास्त असतो, त्यामुळे तू साई जर तो भिजवला तर तुला पॅनवरती टोस्ट करताना बटर कमी लागेल. ओ, मस्त टिप मिळून गेली. ती मिळणारच होती. आता हे जे स्टफिंग आहे ते आपण ब्रेडवर लावणार आहे. त्यामुळे ब्रेडला पण खाली आधी बटर वगैरे लावायला नाही लागत. थोडं बटर लावून घेऊ. फ्लेम थोडी कमी कर. मी हे काही लावून ठेवलेत. चीज टोस्ट अदरवाईज आपण जेव्हा बाहेर खातो त्याच्यामध्ये फक्त चीज असतं. मुलांना काय ते इन जनरल पण आजकाल हेल्दी नाही आहे, फक्त चीज. सगळेच लोक हेल्थ कॉन्शियस झालेत आणि त्यात ब्रेड आणि चीज दोन कॉम्बिनेशन म्हणजे वजन वाढायला अगदी लगेचच सुरुवात होईल. आणि आपण हे जेव्हा टर्न करणार तेव्हा आपण ह्याच्यावरती थोडंसं चीज भुरभुरवणार आहे. कारण ह्याच्या आतमध्ये जरी मी चीज घातलं असलं तरी ते जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मुलांचा विश्वास बसत नाही की आईने चीज घातलाय त्याच्यात. त्याच्यामुळे ते भरपूर दिसणं गरजेचं आहे आतमध्ये असण्यापेक्षा. किती वेळ ठेवायचं पण? किती वेळ टोस्ट? खालनं ते ब्राऊन झालं की आपण टर्न करून वरनं टोस्ट करणार. हा झाला. टर्न करायचं आपल्याला? हो हो, म्हणजे त्याला तो ग्रॅटिन इफेक्ट येतो.
मस्त ते आता चीज मेल्ट होऊन एक हो चीज स्प्रेड होईल त्याचा तयार. हो. वरती मिरपूड तू मगाशी टाकलेलीस त्याच्यामुळे हा कलर आलाय का? नाही नाही, ती मी फ्लेवर पुरतीच टाकली होती. मग असं थोडं ऑरेंजेस दिसतंय ना हे. ते बटर ब्राऊन पडतं ना, त्याच्यामुळे चीजचा व्हाईट कलर चेंज होऊन तो ब्राऊन होतो. 2 मिनिटं फ्लेम लावतेस. झालेलं आहे. गॅस बंद केलास तरी चालेल. आणि थोडेसे चिली फ्लेक्स. तर तयार आहे चीज टोस्ट. ग्रेट. या क्रिस्पी रेसिपी नंतर आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. आपल्या मार्केटमध्ये नवीन नवीन ट्रेंड सतत येत असतात आणि ते आम्ही तुमच्या समोर प्रेझेंट करायचा नेहमीच प्रयत्न करतो. म्हणूनच आज आपण बघतोय एक प्लेट स्टायलिंग आज काय स्पेशल.